नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे सायन्स प्रिकॉलच्या 2.0 व्हर्जनमध्ये. आज आपण केमिस्ट्रीचे असे काही टॉपिक्स पाहणार आहोत ज्यावरती तुमच्या एमपीएससीच्या असू द्या नाहीतर युपीएससीच्या एक्झाम्स असू द्या किंवा सरळ सेवेच्या असू द्या, सर्रास त्यावरती प्रश्न येत असतात. पण तिकडे जाण्यापूर्वी जो विद्यार्थ्यांचा एक भीतीचा मुद्दा आहे न्यूमेरिकल्सचा, आणि त्यातल्या त्यात जो केमिकल कॉन्सन्ट्रेशनच्या संदर्भाने न्यूमेरिकल्स येतात त्यावरती त्याच्याबद्दलची जी भीती आहे, तर ती आधी आपण घालूयात, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी एकदम इझी जातील. अ, हा पार्ट पाहण्याच्यासाठी एक बेसिक प्रिरिक्विजिट हे लागतं की तुम्हाला ॲटॉमिक नंबर्स आणि मासेस माहिती पाहिजेत. एलिमेंट्सचे पिरियॉडिक टेबल बद्दलची माहिती पाहिजे. हे बेसिक आहे, ते माहिती असणं अपेक्षित आहे. जर एखादा क्वचित विद्यार्थी असेल ज्याला माहिती नाहीये, तर त्यांनी तो पार्ट करणं गरजेचं आहे. हे सेशन झाल्याच्या नंतर आपले की तुम्ही ऍटलिस्ट 30 जे एलिमेंट आहेत सुरुवातीचे त्यांचे ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर पाहणं अपेक्षित आहे. ओके, चालेल, सुरुवात करूयात आपण. जरी तुम्हाला स्क्रीनवरती ॲटम हा टॉपिक दिसत असला तरी आपण आधी मूळ मुद्द्याला हात घालूयात आणि देन मग बाकीच्या चर्चा करूयात. ठीक आहे. सो सगळ्यात आधी तर केमिकल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, की तुमचं असं काहीतरी एक केमिकल आहे. ते केमिकल म्हणजे काय, दोन तीन वेगवेगळ्या कंपाऊंड्सचं बनलेलं असू शकतं, काही मॉलिक्युल्सचं एकत्रीकरण असू शकतं, राईट. आणि मग त्याच्यामध्ये काही सोल्यूट असणार आहेत आणि काही सोल्युएंट्स असणार आहेत, असं एकत्रीकरण काहीतरी असणार आहे. सो केमिकल कॉन्सन्ट्रेशन मध्ये सगळ्यात मुद्दा आपल्याकडे सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे ओळखता आले तर बेटर. जरी नाही आले तरी तिथं काय तुम्हाला तशा पद्धतीचा काही प्रश्न विचारला जात नाही. आणि मग ह्या दोघांच्या एकत्रीकरण करणातून सोल्यूट काय केलं जातं, सॉल्व्हंट मध्ये मिसळलं जातं, बरोबर. त्याच्यामध्ये सोल्युबल केलं जातं, त्याच्यामध्ये त्याला विरघळवलं जातं आणि मग तयार होतं ते काय असतं, ते सोल्युशन असतं. आणि मग या सोल्युशन मध्ये या सोल्यूटचं प्रमाण किती आहे, या सोल्यूटचं या सोल्युशन मध्ये प्रमाण किती आहे हे काढणं म्हणजे केमिकल कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे चेक करणं आहे. मग ते चेक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कधी ते तुम्हाला साधं सरळ किती आहे अशा पद्धतीनं विचारलं जातं, कधी ते तुम्हाला त्याच्यामध्ये मास किती आहे सोल्युशनचं, सोल्युशन मध्ये त्या सोल्यूटचं हे विचारलं जातं, कधी ते व्हॉल्यूम पर्सेंटेज जे काही आहे ते काढायला विचारलं जातं, कधी मोलॅरिटी विचारली जाते, कधी मोलॅलिटी विचारली जाते. आता मोलॅरिटी आणि मोलॅलिटी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आपण बघूयात, त्याच्यावर बोलूयात. आणि मग तुम्हाला मोल फ्रॅक्शन वरती पण प्रश्न येत असतो. देन त्याच्या पुढे जाऊन नॉर्मॅलिटी. सो आपण जे मुद्दे पाहणार आहोत ते काय असणार आहेत तुमचे, वरवर पाहता हे बाकीचे जे काही मास बाय मास वगैरे हे तर काय सहज येतात तुम्हाला. पण तुमची अडचण असते ती मोलॅरिटी, त्याच्यानंतर मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी आणि मोल फ्रॅक्शन, हे मुद्दे. ठीक आहे. सो सगळ्यात आधी तर तुमच्याकडे मोलॅरिटी म्हणजे काय हे जर समजलं तुम्हाला तर बेस्ट वे. काय असतं मोलॅरिटी, तुम्हाला अशा गोष्टीचा रेशो आहे की तुमचं जे काही सोल्युशन आहे, सोल्युशनचं कशामध्ये घेताय तुम्ही, व्हॉल्यूम मध्ये घेताय. व्हॉल्यूम ऑफ दॅट सोल्युशन, टोटल सोल्युशन. कशासोबत रेशो काढणार आहात तुम्ही, कशाचा काढणार आहात मोलॅरिटी, मग तुम्ही त्या सोल्यूटची. पण सोल्यूट कसं घेताय तुम्ही, सोल्यूटचा मोल घेताय. किती मोल सोल्यूट आहे हे सांगताय. ओके. मग जेवढे मोल्स असतील त्याच्या प्रमाणामध्ये व्हॉल्यूमशी रेशो हा तो तुमचा मोलॅरिटी असतो. ओके. पण मोल म्हणजे काय किंवा मोल्स कसे काढायचे हा पण एक मुद्दा आहे ना. मोल्सच कसे काढायचे हेच जर माहिती नसेल तर मग त्या पुढच्या गोष्टीला काही अर्थच उरत नाही. तर मोल्स काढण्यासाठी तुमचे जे काही टोटल जो काही तो कंपाऊंड असेल त्याचं मास, त्या ज्याचं काढायचं आहे, जो एलिमेंट आहे त्याच ज्याचं काढायचं आहे त्याचं मास अपॉन त्या पूर्ण याचं मोलार मास. ओके. जस्ट सुरुवातीला हे फॉर्म्युलेज तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. मग एक 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 मुद्द्याला आपण पुढे हात घालत जाऊयात. ठीक आहे. सो आता मोलार मास, जेव्हा इथे मोलार मास म्हटलेला आहे तर मग जस्ट जस्ट सपोज आपण एक कंपाऊंड घेऊयात, सोडियम बायकार्बोनेट, Na2CO3, राईट. सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय,
थोडं इंटरॅक्टिव्ह ठेवा. सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय? अजित, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. 11. ओके. आणि मास किती आहे? तर मास काय असतो कशाचाही, की तुमचा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या म्हणून तुम्ही घेताय, राईट? तर तिथे जेव्हा आपण तो बघत असतो तेव्हा तिथं तो ऍव्हरेज काढला जातो, कारण त्याचे इतर जे काही रूप असतात त्यांचं एकत्रीकरण करून तिथं ॲटॉमिक वेट वगैरे दाखवण्याचा मुद्दा असतो. तर त्याच सेन्समध्ये थोडंसं मास, कारण आणि दुसरा मुद्दा काय, की एक्झॅक्ट थोडंसं जास्त आहे न्यूट्रॉनचं मास तुमच्या प्रोटॉनपेक्षा, त्याच्यामुळं एक्झॅक्ट येत नाही. आता मग 11 जर याचा ॲटॉमिक नंबर असेल तर मास 22 यायला पाहिजे होता, कारण न्यूट्रॉन पण तेवढेच आहेत असं कन्सिडर करून घेतलं तर. नाही, पण थोडंसं मास जास्त होतं आणि मग ते 22.93 समथिंग येतं, तर आपण ते कन्सिडर करूयात की 23 आहे. ठीक आहे, 23 आहे. आणि मग हे किती आहेत? 2 सोडियम आहे, राईट? कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, मास किती आहे? 12. एकटाच आहे त्याच्यामुळे त्याचे इश्यू नाहीये. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आणि मास किती? 16. आणि मग हे किती झाले? 3 आहेत, तर 16 × 3. हा झाला त्यांचा मोलार मास. लक्षात आलं? हा त्यांचा झाला मोलार मास. मग किती आहे हे? 23 दुनी 46, हे 12 आणि हे 48. हे 48 आणि 2 50 आणि 10 60, 60 आणि 40 किती झाले? 100 आणि 106. 106 ग्राम पर मोल. म्हणजे मी जेव्हा एक मोल Na2CO3 घेईल आणि त्याचं वेट करेल, ते किती निघणार आहे? 106 ग्राम निघणार आहे. किंवा मी 106 ग्राम जर वेटचं Na2CO3 घेतलं तर ते किती मोल असणार आहेत? ते असणार आहेत 1 मोल असणार आहेत. पण 1 मोल म्हणजे किती रे? एका मोलमध्ये किती नंबर्स असतात? एका मोलमध्ये किती नंबर्स असतात? काही नंबर आहे का त्याला? काही नाव आहे का त्याला? हो, पण 6 अवॅगॅड्रो नंबर. आणि 6.023 काय तेवढंच का? 10⁻23. 6.022. आपण 6च ठेवूयात, काही गरज नाही. 6 × 10⁻23. बाकी त्याच्यात अजून येणारच आहे ते 0.023 × 10⁻23. हे 23 लक्षात ठेवलं तर इकडचंही 23 लक्षात राहून जाणार आहे. पॉवर किती आहे? तर 23 आहे. ओके, कारण 0.22 समथिंग अजून पुढे येणार आहे, तर त्याला आपण 3 कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. एवढे त्याच्यामध्ये त्याचे Na2CO3 येणार आहेत, एवढे मॉलिक्युल्स येणार आहेत, तेव्हा त्याचं किती वजन होणार आहे? 106 ग्राम होणार आहे. आणि मग ते किती असणार आहे? तर 1 मोल असणार आहे. तर मग आता हे काढण्यासाठी तुम्हाला यांचे ॲटॉमिक नंबर आणि मास माहिती पाहिजे असतात, मास नंबर माहिती पाहिजे असतात. जर ते माहिती नसेल तर मग अवघड जातं. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तर ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. मग आता मी जर म्हटलं, लेट सपोज हे किती आहे? 318 ग्राम मी Na2CO3 घेतलं. Na2CO3 मी 318 ग्राम घेतलं, तर किती मोल असणार आहेत माझ्याकडे Na2CO3? 3 मोल असणार आहेत. काय केलं तुम्ही? सरळ सरळ 106 ने त्याला भागेल. तेवढे तुम्हाला, कारण एका मोलमध्ये 106 ग्राम आहेत, तर हे एवढ्या ग्राम मध्ये किती मोल असणार आहेत, एवढं तुम्ही ते काढलं. हे आहे मोल काढण्याचं, किंवा सगळ्यात आधी मोलार मास काढताय तुम्ही त्याचा, आणि मग तुम्ही किती मोल्स आहेत ते काढताय. मोलार मास कसं काढायचं आणि मोल्स कसे काढायचे कळाले का? हो, डन. आपण घेऊयात एक्झाम्पल्स वगैरे घेऊया त्याच्यावर. किंवा लगेच घेऊयात. लेट सपोज तुमच्याकडे H2SO4 आहे, सल्फ्युरिक ऍसिड. ओके. नाही, मोलार फ्रॅक्शन काय आहे ते पण आपण बघूयात. ओके. त्यालाच थोडंसं पुढे घेऊन जातात, ते नाहीये ते. ओके. हा, H2SO4 आहे. आता H2SO4 माझ्याकडे सपोज की 9.8 ग्राम आहे. आणि अजून एक लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा हे ग्राम्स वगैरे दिले जातात ना, ते 1 पट, 2 पट, 1.5 पट, 2.5 पट, 3.5 पट, 4 पट अशातच दिले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला थोडं जरी मागे पुढे झाला मास,
तरी काही फरक पडणार नाहीये. तुम्ही त्याच्या इक्वेट करून घ्यायचं, कधी त्याला थोडंसं बघायचं, डोकं लावायचं तिथे. आता लेट सपोज तुमच्याकडे H2SO4 आहे 9.8 ग्राम, जे की मी अर्ध्या लिटर अर्ध्या लिटरच्या सोल्युशन मध्ये आहे ते. तर त्याची मोलॅरिटी किती आहे? ओके. सगळ्यात आधी तुम्ही काय करणार आहात? किती मोल्स आहेत काढणार आहात. आणि कसं काढणार आहात ते मोल्स? मोजार मास माहिती पाहिजे तुम्हाला याचं. हायड्रोजन काय आहे? हायड्रोजनचं सांगा. ॲटॉमिक नंबर 1, मास 1. मग टोटल 2 आहेत, तर हे 2 झाले, 1 × 2. बरोबर. पुढे हा काय? सल्फर. सल्फरचं काय? 16 ॲटॉमिक नंबर. मास किती असेल? 32 + 32. ऑक्सिजन. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, मास 16. 16 × 64. किती आला? 2 हे 32 2 34. 34 हे 4 38 60 98. बघा हा नंबर बघा आणि हा नंबर बघा. इक्वेटच करण्याचं नेहमी त्यांचं कामच असतं ते. कारण काहीतरी उगीच काहीतरी नंबर देऊन ते कॅल्क्युलेटच होणार नाहीये, तर त्याला काही अर्थ नाहीये. ओके. आता माझ्याकडे हा मोलार मास झाला. बरोबर. माझ्याकडे काय मोल्स कसे काढतो आपण? टोटल मास अपॉन मोलार मास. मास किती आहे माझ्याकडे? 9.8 ग्राम. मोलार मास किती आहे? 98. बरोबर. हे किती येणार आहे? हा जर शून्य कटवला तर 0.1. किती आहे? 0.1 मोल. हे काय झालंय? तुमचं मोल झालंय. फक्त किती मोल आहे ते H2SO4. मोलॅरिटी कशी काढायची आहे? काय फॉर्म्युला मोलॅरिटीसाठी? किती मोल सोल्यूट आहे आणि ते सोल्युशन किती व्हॉल्यूम आहे याचा रेशो आहे तो. किती मोल होता सोल्यूट? 0.1. सोल्युशनचं व्हॉल्यूम किती होतं? अर्धा लिटर. 0.5. काय येणार आहे सांगा? मोलॅरिटी किती येणार आहे याची? 0.2. ठीक आहे. कोण कोण आहेत? जमतंय का बाकीच्यांना? अभि, अजित, अक्षदा, अक्षय, अलिशा, अनिकेत, अश्विनी, दिनेश, कल्याणी, हर्षदा, जमतंय तुम्हाला? कोण आहे ज्याला अजूनही लक्षात आलं नाहीये नेमकं काय करायचंय? आणि एक एक मुद्दा घेत जाऊयात बरं का. कारण काय, तुम्हाला थोड्या वेळाने आता तुम्हाला समजतानाही समजेलही, पण त्याचं जर तुम्ही फॉर्म्युलेज काय आहेत व्यवस्थित बघितले नाही, ते नेमकं काय आहे हे समजून घेतलं नाही, तर नंतर तुम्हाला ते फॉर्म्युलेज कन्फ्यूज व्हायला लागतात. फॉर्म्युलेज लक्षात कसे ठेवायचे याच्यासाठी साधा सिंपल. मोल म्हणजे काय, की एक मोल म्हणजे माहितीये की इतके इतके पार्टिकल्स आहेत माझे ते. मग ते पार्टिकल्स आम्हाला कळाले की त्या पर्टिक्युलर मॉलिक्युलच्या मास एवढं मास एवढं ते पार्टिकल्स असतात, हे लक्षात आले. ओके. तेवढं जर घेतलं तर 1 मोल येतो. त्या मास एवढं जर आम्ही घेतलं वेट, तर तेवढ्यात 1 मोल बसतो, हे लक्षात आलं आम्हाला. मग त्याच्यासाठी मला ते मास किती आहे हे बघावं लागेल त्या मॉलिक्युलचं. आणि माझं मोलार मास जे बेस आहे ते घ्यावं लागेल. त्यांचा रेशो जर काढला तर मला मोल किती आहेत ते कळतात. मोल लक्षात राहील तुम्हाला याच्या पुढे. कोण आहे ज्याला मोल कसं काढायचं हे लक्षात नाही येतंय? कशाची? ही H2SO4 ची. ओके. कोणी आहे ज्याला मोल कसं काढायचं लक्षात नाही आलंय? मोल लक्षात आले तुम्हाला? आता मोल लक्षात आल्याच्या नंतर मला मोलॅरिटी काढायची आहे. आणि मग माझी मोलॅरिटीचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, की किती मोल आहेत ते सोल्यूट आणि टोटल व्हॉल्यूम किती आहे सोल्युशनचं, याचा रेशो म्हणजे मोलॅरिटी. कॉन्सन्ट्रेशन आहे ना त्या व्हॉल्यूम मध्ये, त्या सोल्युशन मध्ये किती कॉन्सन्ट्रेशन आहे त्या सोल्यूटचं. आणि ते मी कशात मेजर करतोय? मोल्स मध्ये मेजर करतोय, म्हणून ती मोलॅरिटी. जर मी ती मास मध्ये मेजर केली असती तर किती मास आहे त्या टोटल मास मध्ये, असं केलं असतं. जर मी मास टू व्हॉल्यूम केलं असतं तर किती मास आहे ते टोटल व्हॉल्यूम मध्ये, असं मेजर करेल. लक्षात आलं? सगळ्यात आधी तर हे 2 फॉर्म्युले तुम्हाला सगळ्यात आधी बेसिक म्हणून हे लक्षात ठेवायचे. मोल्स कसे काढतोय आम्ही? की मास टोटल अपॉन त्या मॉलिक्युलचं मोलार मास. मोलार मास कसं काढायचं लक्षात आलं? की जस्ट आम्ही जर NO2CO3 घेतला तर
त्याचा मास इंटू ते नंबर ऑफ एलिमेंट करत त्याची ऍडिशन करत गेलो, आम्हाला 106 ग्राम पर मोल भेटलं. म्हणजे 106 ग्राम जर घेतलं किंवा 1 मोल जर घेतलो मी Na2CO3, त्याच्यामध्ये वेट किती येणार आहे त्याचं? 106 ग्राम येणार आहे. जर मी 106 ग्राम Na2CO3 घेतलं तर त्याच्यात 1 मोल येणार आहे. मग मी जर ते किती 318 काहीतरी घेतलं तर तुम्हाला लगेच लक्षात आलं की हे 3 मोल आहेत. ओके. सगळ्यात आधी हे केलं आणि मग मोलॅरिटी काढण्यासाठी टोटल मोल किती आहेत ते सोल्यूटचे त्या सोल्युशनमध्ये, पण कशाच्या? व्हॉल्युमच्या. ओके. मी तुम्हाला एक साधं गणित देतो. आता 2 गणितं मीच सॉल्व्ह करून दाखवले तुम्हाला. तुम्ही रेडी आहात? रोहित रेडी आहात? तुम्ही कराल? ऋतुजा, श्रद्धा, तुम्ही सॉल्व्ह कराल हे? ओके, चल. सोपं देईन, काही अवघड देणार. सोडियम क्लोराईड. ओके. काय घेतो मी? सोडियम क्लोराईड घेतो. 5.8 ग्राम ऑफ NaCl. हे एका लिटर मध्ये याची मोलॅरिटी किती आहे? ट्राय कराय. हा, हे रेकॉर्डिंग स्टॉप केली होती तुम्ही सॉल्व्ह करेपर्यंत, पण हे आपण सॉल्व्ह केलं आता NaCl. ओके. किती? 0.1 मोल आला. कसा आला तुम्ही स्टॉप करून बघू शकता नंतर. चालेल. ओके. आता मी तुम्हाला एक 2-3 गणितं देतो, तुम्ही ते ट्राय करायचे नंतर, हे सेशन वगैरे झाल्याच्या नंतर. ओके. चला. एक घ्या. 18 ग्राम ग्लुकोज आहे. ग्लुकोज म्हटल्यानंतर ग्लुकोजचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. कशामध्ये? 2 लिटर मध्ये. मोलॅरिटी किती? ओके. दुसरं घ्या. 2 मोल. हा हा पण थोडासा ट्राय करा. 2 मोल सोडियम हायड्रॉक्साईड, NaOH सोल्युशन. 250 ml बनवायचंय. तर NaOH किती लागेल? मोल किती आहेत? 2 मोल आहेत. किती आहे तुमचं सोल्युशन? 250 ml आहे. मोलार मास किती निघेल? मला सांगा, हे 2 मोल NaOH जेव्हा म्हटलंय ते किती असणार आहेत 250 ml मध्ये? 250 ml मध्ये किती असणार आहेत? छान मंगेश, छान. 0.5 मोल असणार आहेत. 2 मोल इंटू तुमचं 0.25. एका लिटरमध्ये 2 मोल आहेत. एका लिटरमध्ये 2 मोल राहतं. जेव्हा मी मोलॅरिटी तुम्हाला सांगितली आहे, मोलॅरिटी किती सांगितली आहे? 2 मोल. म्हणजे एका लिटरमध्ये आहे ते, पण माझ्याकडे त्याचं तुम्हाला 250 ml बनवायचंय. तर माझ्याकडे किती आलं मग? ते 250 ml मध्ये म्हटल्याच्या नंतर 0.5 आलं मोल. मग मास कसं काढणार आहात तुम्ही? 20 ग्राम. 20 ग्राम. बरोबर. हे किती आहे? NaOH सोडियम तुमचा 23 आहे, ऑक्सिजन तुमचा 16 आहे, आणि हा हायड्रोजन तुमचा 1 आहे. किती झाला? हा 40 ग्राम. 40 ग्राम असता तर पूर्ण आलं असतं.
पण माझं हे किती येणार आहे आता मास? 40 आहेच. किती किती मोल आहे तो? 0.5 आहे. 20 ग्राम. मी 20 ग्राम NaOH घेईल तर 2 मोलॅरिटी NaOH सोल्युशनचं 250 ml बनेल ते सोल्युशन. ठीक आहे. चालेल. आपण अजून त्याच्यावरती क्वेश्चन्स वगैरे बघता येते. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. मोलॅलिटी. आता जेव्हा आपण मोलॅरिटी बघितलं होतं ना, तर ते कशासोबत बघितलं होतं? व्हॉल्यूम सोबत बघितलं होतं. सोल्युशनच्या व्हॉल्यूम सोबत बघितलं होतं. मोलॅलिटी जी बघितली जाते ना, ह्या मोलॅलिटीला स्मॉल एम ने दाखवतात. मोलॅलिटी जी बघितली जाते ती मास सोबत बघितली जाते, त्या सॉल्व्हंटच्या मास सोबत बघितली जाते. हे सेमच राहणार आहे. मोल्स ऑफ सोल्युटच चेक करणार आहोत, कारण मोल हा सेमच आहे आपला. ओके. मास ऑफ सॉल्व्हंट. मग मास कशात मेजर करतो आपण? केजी मध्ये घेतो. ठीक आहे. लेट सपोज 4 ग्राम NaOH आहे तुमच्याकडे, सोडियम हायड्रॉक्साईड. कशामध्ये? 500 ग्राम सॉल्व्हंट मध्ये. 500 ग्राम पाण्यामध्ये आम्ही विरघळवतो, तर त्याची मोलॅलिटी किती येते? मोल्स कसं काढणार आहोत आपण? किती मोल्स आहेत? मोल काढा याचे. मास अपॉन मोलार मास काढता का नाही? मास अपॉन मोलार मास. माझ्याकडे मास किती आहे? 4 ग्राम आहे. हे चेंज होणार आहे का? नाही ना. मोलार मास किती येत आहे? NaOH आत्ताच काढलं होतं आपण, तरी बघा. सोडियमचं 23 आहे मास, ऑक्सिजनचं 16, हायड्रोजनचं 40. बरोबर. किती आलं हे? 4/40.1. हा काय झाला? हे इतके मोल्स आहेत. सॉल्व्हंट किती आहे माझ्याकडे? 500 ग्रामचा आहे. सॉल्व्हंट 500 ग्रामचा आहे. मोलॅलिटी काय आहे म्हटलं आपण? मोल्स ऑफ सोल्यूट 0.1 मोल अपॉन मास ऑफ दॅट सॉल्व्हंट. किती आहे ते? 500 ग्राम म्हटले म्हणजे किती? 0.5 kg. किती येणार आहे? मग तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारले? 0.2 येतं मंगेश. 0.1 आपण 0.5 इज 0.2. म्हणजे हे सरळ सरळ हे काढून टाका ना. 1/5. 500, 5×2 10. ठीक आहे. कोण आहे? पूजा, गणेश. गणेश शिंदे, स्टार्टिंग पासून जॉईन आहात तुम्ही? ट्विंकल, तृप्ती, श्रद्धा, रोहन, नेहा. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मध्ये फरक काय हे सांगा मला. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मध्ये फरक काय? मोलॅरिटी मध्ये कसं कसं घेतो आपण सोल्युशन? काय कशात घेतोय? मोलॅरिटी मध्ये सोल्युशन व्हॉल्यूम मध्ये घेतोय, राईट. आणि मोलॅलिटी मध्ये काय घेतोय? सॉल्व्हंट घेतोय. सॉल्व्हंट कशात घेतोय? मोलॅलिटी मध्ये सॉल्व्हंट कशात घेतोय? मास मध्ये, केजी मध्ये. आणि मग न्यूमरेटर मध्ये कोण आहे? न्यूमरेटर मध्ये कोण आहे? मोल्स आहेत. कशाचे? सोल्यूटचे. आता मोल्स काढतो कसे आपण ते सांगा पटकन मला. मोल्स कसे काढतो?
मोल्स म्हणजे काय की अवोगॅड्रो नंबर इतके मॉलिक्युल्स पाहिजेत. कशात पाहिजेत? कशात तरी पाहिजेत, म्हणजे एखाद्या मासमध्ये पाहिजेत. मग एखाद्या मासमध्ये किती मोल्स आहेत काढायचं, तर त्या मॉलिक्युलचा मोलार मास पाहिजे. मास अपॉन मोलार मास. शेवटचं विचारतोय आता. फॉर्म्युला कोणाला पाठ झाला नाहीये असं कोणी आहे? फॉर्म्युला पाठ झाला नाहीये, फॉर्म्युला समजला नाहीये, कसं काढावं लक्षात येत नाहीये, असं कोणी आहे का? आलेले किती आहेत तुमच्यापैकी? किती लोकांना येतंय? डन. ठीक. सो मोलॅरिटी बघितली आणि मोलॅरिटी पाहिली. चला. एक देऊ का मोलॅरिटी काढण्यासाठी तुम्हाला? हो. हा, ग्लुकोजच काढूत ना. तुम्हाला ग्लुकोज मी मोलॅरिटी काढण्यासाठी दिलंय. तर मोलॅरिटी इथं तुम्ही ग्लुकोजची काढा. 18 ग्राम. 18 ग्राम ग्लुकोज आहे 1 kg वॉटरमध्ये. तर मोलॅरिटी काढायची. आपल्याला काय म्हटलंय? ग्लुकोजचं 18 ग्राम ग्लुकोज हे आम्ही 1 kg वॉटरमध्ये टाकलेलं आहे, त्याची मोलॅलिटी काय आहे ते सांगायचंय. सो मोलॅलिटी काय आहे तुमचा? जे काही मोल, सोल्यूटचे मोल्स आहेत, अपॉन त्याचं मास किती आहे केजी मध्ये. मास ऑफ वॉट? सोल्वंट. कशामध्ये आपण ते विरघळवतो. ओके. मग माझ्याकडे सोल्यूट कोणतं आहे? ग्लुकोज आहे. त्याचे मोल्स किती आहेत ते काढायचे, पण माझ्याकडे तर त्याचं मास दिले फक्त. मग मोल्स कसे काढतो आपण? मोलॅरिटी असेल नाही तर मोलॅलिटी असेल, कसंही काढायचं असेल तर मोल्स कसे काढतो आपण? टोटल मास किती आहे आपण मोलार मास किती आहे. मास किती आहे? 18 ग्राम आहे. मोलार मास किती आहे? हा जो मॉलिक्यूल आहे याचा मास किती आहे माहिती नाही. C6H12O6 हा फॉर्म्युला आहे त्याचा. कार्बन 6 आहेत, मास त्याचं एका कार्बनचं 12 आहे, 12 72. प्लस हायड्रोजन एक आहे, 12 आहेत तसे. 12 प्लस ऑक्सिजनचं 16 आहे मास, आणि मग असे 6 आहेत. सो की 96. 96 4 100, आणि वरचे हे 80, 180. हे 180 काय झालं याचं? मोलार मास झालं. म्हणजे 180 ग्राम मी जेव्हा ग्लुकोज घेतो त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असणार आहेत ग्लुकोजचे? एक अवॅगॅड्रो इतके, एक मोल इतके असणार आहेत. म्हणजे 6.023 इंटू 10⁻23 इतके पार्टिकल्स ते असतील. बरोबर, इतके ग्लुकोज असणार आहेत मॉलिक्युल्स. म्हणजे हे 180, 18/180 किती मोल आलं हे? मोल्स. मला मोलॅलिटी काढायची. मोलॅलिटी काय आहे? मोल ऑफ सोल्यूट किती आहे? मोल 0.1. मास ऑफ सॉल्व्हंट किती आहे? केजी मध्ये पाहिजे मला. 1 kg आहे, म्हणजे 0.1/1. 0.1. ठीक आहे. आता आपण तुमचा जो मोलार फ्रॅक्शन काढायचा मुद्दा आहे त्याच्याकडे, मोल फ्रॅक्शनचा मुद्दा जो आहे त्याच्याकडे वगैरे. मागे तुम्हाला काही गणित द्यायला पाहिजेत का? एखादी दोन गणित देऊन टाकू. अगेन तेच सेम वालेच घेऊयात, फक्त मोलॅलिटी काढायची आहे तुम्हाला, असं घेऊया. 5.8 ग्राम NaCl आहे 250 ग्राम वॉटरमध्ये. तर याची मोलॅलिटी काढायची.
स्मॉल एम इज मोजॅलिटी, जो कॅपिटल एम आहे तो मोजॅरिटी आहे. ओके. ठीक. अजून एक 9.8 ग्राम सल्फ्युरिक ऍसिड आहे. कशामध्ये? 500 ग्राम वॉटरमध्ये. मोजॅलिटी काढायची. स्क्रीनशॉट काढायचा आहे तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. विथ फॉर्म्युला काढायचा, विथ फॉर्म्युला काढा, जेणेकरून तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. चला. आता मोल फ्रॅक्शन. माझ्याकडे मोल फ्रॅक्शन जर काढायचं असेल तर कशाचा काढतोय हा मुद्दा येतो. ओके. जर मी म्हणतोय, सगळ्यात आधी तर तुम्हाला फॉर्म्युला देतो की मी कशाचा, ए सबस्टन्सचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे मला. हे फॉर्म्युला इक्वेट करतो आपण. एक्स ए काय, ए चा मी मोल फ्रॅक्शन काढतोय. तर कसा काढला जातो की तुमच्याकडे ए चे मोल्स किती आहेत, नंबर ऑफ मोल्स ए चे किती आहेत अपॉन टोटल किती आहेत ए, आणि जो काही तो सॉल्व्हंट आहे बी यांच्यापेक्षा, त्या टोटलमध्ये ते मोल्स किती आहेत हे म्हणजे मोल फ्रॅक्शन. तुम्हाला ज्याचं कशाचं काढायचंय तो वर घ्यायचा, डिवाइड बाय टोटल घ्यायचं. फ्रॅक्शन आहे ना, फ्रॅक्शन आहे तर रेशो आहे. रेशो कशात? त्या टोटल सोल्युशन मध्ये. त्या टोटल सोल्युशनचा मोल किती आहे तो डिनॉमिनेटर मध्ये घेतला, आणि वर काय घेतला? ज्याचा फ्रॅक्शन मला काढायचा आहे, ज्याचं मोल फ्रॅक्शन मला काढायचं आहे तो न्यूमरेटर मध्ये घेतला. फॉर्म्युला लक्षात आलं का? मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला लक्षात आला का? मोलॅरिटीमध्ये काय केलं होतं की टोटल मोलॅरिटीमध्ये व्हॉल्यूम घेतलं होतं मी सोल्युशनचं डिनॉमिनेटरमध्ये, राईट. आणि वरचं सोल्यूट ज्याचं काढायचं होतं तो सोल्यूट होता मोल्समध्येच. मोलॅरिटीमध्ये काय केलं होतं की तो मास घेतला होता सॉल्व्हंटचा केजी मध्ये. वर मोल्सच होते सोल्यूटचे, इथंही वर कोण आहेत? सोल्यूटचे मोल्सच आहेत, पण ज्याचं काढायचंय त्याचे. ओके. डिव्हिजन मध्ये काय? टोटल सोल्युशनचे मोल किती आहेत, राईट. आता एक साधं सिंपल आधी गणित घेऊया. तुमच्याकडे एक मोल NaCl आहे, सोडियम क्लोराईड, जे की 9 मोल वॉटरमध्ये. आहे. तर मला NaCl चा मोलार फ्रॅक्शन काय असणार आहे सांगायचं. NaCl चा मोलार फ्रॅक्शन काय? जमलं सगळ्यांना? अनिकेत, मी प्रयत्न करेन. कोणाचं काढायचं? NaCl चं काढायचंय. NaCl चे मोल्स किती आहेत? एक. खाली टोटल याचं घ्यायचंय सोल्युशनचं. टोटल सोल्युशन किती आहे? Naचं मोल किती आहे? Na म्हणजे काय? NaCl चं नंबर ऑफ ए, नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी म्हणजे मोल्स. NaCl किती आहेत? एक आहे. आणि बी किती आहेत? 9 आहेत. 1/10.1. याचं हे काय येणार आहे? युनिट काय येणार आहे सांगा? युनिट काय असेल मोल फ्रॅक्शनचं? जो सांगेल त्याला चॉकलेट. युनिटच नसणार आहे, फ्रॅक्शन आहे ना, तो रेशो आहे. सेम नंबरचा, सेम क्वांटिटीचा जेव्हा रेशो असतो त्याला तो कॅन्सल आउट होतो. तुमचे बरेचसे ऑप्शन्स असे एलिमिनेट होतात. ओके. कारण तिथं काहीतरी युनिट वगैरे देऊन ठेवलेलं राहतं.
आणि बऱ्याच ठिकाणी चेक करायचं तुम्हाला. जेव्हा जेव्हा कुठेही असू द्या, मॅथमॅटिक्स असू द्या नाही तर काही असू द्या, कशाचंही, जेव्हा रेशो म्हटला जातो तेव्हा चेक करायचं की तो रेशो म्हटल्याच्या नंतर माझं जे आन्सर येणार आहे त्याचं सगळ्यात आधी तर युनिट नसणार आहे. ठीक आहे. चला, आता एक गणित होतं. 18 ग्राम वॉटर आहे. थोडस आपण पुढे जाऊया. ओके. 18 ग्राम वॉटर आहे, जे की मी 0.1 मोल इथेनॉल मध्ये टाकतोय. इथेनॉल म्हटलंय. नॉल म्हटलंय की अल्कोहोल आला, ओ आला तिथे. इथेनॉल. तर इथेनॉलचा मोल फ्रॅक्शन काढायचं आहे मला. तुम्हाला असं दिल्याच्या नंतर सहसा सहसा एक्झाम्स मध्ये तुम्हाला फॉर्म्युला दिला जातो. आता इथेनॉलचा बऱ्याच लोकांना फॉर्म्युला माहिती नसतो, बरोबर, टू बी फेअर. तर तो फॉर्म्युला लिहून घ्या. C2H6O. हे ऍक्च्युअल मध्ये तुम्ही असं पाहता ना, C2H5OH, कारण अल्कोहोल ऍड केलंय ना त्याला. एक एक हायड्रोजन काढून आम्ही एक अल्कोहोल ऍड केलेलं आहे. असं लिहा नाही तर असं लिहा, कोणतंही चालू आता. चालेल. चला हे ट्राय करा आता. मी आता आपण जे मोलॅरिटी समजलोय तो वापरायचा आहे, म्हणजे मोल्स काढायचे आहेत आणि देन इकडे यायचंय. तर थोडंसं तुम्हाला 2 स्टेप्स खेळायचंय. ओके. सो मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय माझा? ज्याचे मोल फ्रॅक्शन काढायचे तो मी वर घेतला. त्याचं ऑलरेडी किती मोल आहे दिलेलं आहे, 0.1. आपण वॉटरचं काढायचंय. वॉटरचं काढण्यासाठी मला वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे, त्याचं मोलार मास माहितीये, तर मग ते काढता येईल. हायड्रोजनचे हे 2 + 16 म्हणजे हे 18 झाले. टोटल 18 ग्रामच आहे, तर 18/18 1 म्हणजे वॉटर 1 मोल आहे. 1 + 0.1 हे किती आलं? 0.1/1.1. मी काय करेल याला सगळ्यात, ज्यांना आता हे पण सॉल्व्ह करता येत नाही त्यांच्यासाठी सांगून देतो. किती 1 न आहे ना हे, तर याला 10 न गुणून टाका, याला 10 न गुणून टाका. 1/11. आता सॉल्व्ह करा. 11 0 0. पुन्हा ते 10 झाले, पण काही त्याला अर्थ नाही कारण 11 भाग जात नाही. 11 0 0. आता ते 100 झाले. 11 9 99. ठीक आहे. आता एक पुढचा कन्सेप्ट पाहूयात का. एक सॉल्व्ह करायला द्यायचं तुम्हाला, आवश्यकता आहे का? कारण आपण अजून पुढे पाहणार आहोत बेटर. आता नॉर्मॅलिटी पाहूयात आणि मग थोडंसं अजून त्याला एक कॉम्बिनेशन मध्ये घेऊन जाऊ. चल. आता इथे थोडंसं तुम्हाला फॉर्म्युलाज मध्ये थोडंसं तुम्हाला जद्दोजहद करावी लागेल. थोडंसं तुम्हाला पाठांतर म्हणा काय करायचं ते करावं लागेल. ओके. सो नॉर्मॅलिटी यांनी दर्शवतो आपण. आणि नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला हा, माझ्याकडे सोल्यूटचं ग्राम इक्विव्हॅलेंट किती आहे. ग्राम इक्विव्हॅलेंट म्हणजे काय, की असं मास ग्राम मध्ये एखाद्या सबस्टन्सचं जे की रिॲक्ट होईल किंवा कंबाईन होईल किंवा डिस्प्लेस करू शकेल फिक्स अमाऊंट इतर सबस्टन्स सोबत, इतर कोणत्या तरी सबस्टन्स सोबत स्पेसिफिकली तो डिस्प्लेस करू शकतो, एवढं त्याचं मास म्हणजे त्याचा ग्राम इक्विवल किती आहे तो. जरी तो कसा काढायचा काय नाही हे आपल्याला बेटर जाऊ शकतो. ओके. सो सगळ्यात आधी तर
नॉर्मॅलिटी बरोबर ग्राम इक्विव्हॅलंट कशाचं असणार त्या सोल्यूटचं. आपण जसं मोलॅरिटी काय होतं, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन होतं, तसंच नॉर्मॅलिटी सुद्धा व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन लिटरमध्ये असणार. तिकडं काय होतं, मोलॅरिटीमध्ये वर काय होतं, मोल्स होते सोल्यूटचे, इथे ग्राम इक्विव्हॅलंट काढायचंय. आणि मग ग्राम इक्विव्हॅलंट कसं काढतात, तर त्याचं जेवढं काही मास आहे अपॉन इक्विव्हॅलंट वेट. आता हा इक्विव्हॅलंट वेट काय आहे, जर तो ऍसिड असेल, ऍसिड मधले किती आयन्स आहेत, तो जो एका मोलार मास मध्ये किती आयन्स असणार आहेत जो की तो डिस्प्लेस करणार आहे. ऍसिडच्या बाबतीत त्याचं जे मोलार मास आहे हे इक्विव्हॅलंट वेट बरं का. आता तीन फॉर्म्युल्याचे तीन स्टेजेस आहेत. सगळ्यात आधी तर नॉर्मॅलिटी काय, की तुमचं सोल्यूटचं ग्राम इक्विव्हॅलंट अपॉन व्हॉल्यूम ऑफ दॅट सोल्युशन. ग्राम इक्विव्हॅलंट कसं काढलं जातं, तर टोटल मास किती आहे त्याचं अपॉन इक्विव्हॅलंट वेट. पण इक्विव्हॅलंट वेट कसं काढायचं, तर तुमच्या त्या ऍसिड किंवा बेसच्या संदर्भाने, ऍसिड असेल तर तो हायड्रोजन आयन्स किती डिस्प्लेस करतोय, आणि बेस असेल तर तो हायड्रॉक्साईड आयन्स किती डिस्प्लेस करतोय. मोलार मास अपॉन नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स, आणि बेस असेल तर मोलार मास अपॉन नंबर ऑफ हायड्रॉक्साईड आयन्स. ठीक आहे. सो इक्विव्हॅलंट वेट तुम्ही सहसा पाठ करून घेतलेला बेटर राहतं. ओके. तो मास किती आहे, त्याचा इक्विव्हॅलंट वेट वगैरे ते बऱ्यापैकी तुम्हाला, कारण काही काही ठिकाणी तुम्हाला म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम तर तुम्हाला सहज सोपं जाईल की मोलार मास तुम्हाला काढता येतो, आणि त्या कंपाऊंड कडे बघून तुम्ही त्याचे किती आयन्स तो डिस्प्लेस करणार आहे एका एका मोल मधला तो सांगू शकता. जर मी HCl म्हटला, HCl मधला नंबर ऑफ हायड्रोजन किती घेणार आहात तुम्ही आयन्स, एक घेणार आहात. काही अडचण येत नाही याला. तेच मी H2SO4 घेतला तर किती घेणार आहात, दोन घेणार. राईट. कॅल्शियम हायड्रॉक्साईड घेतला मी, काय येते हायड्रॉक्साईड आयन्स, दोन येणार आहेत. बरोबर. यांचं मोलार मास घ्यायचं अपॉन नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स घ्यायचे. हायड्रोजन आयन्स किंवा हायड्रॉक्साईड आयन्स, तो ऍसिड आहे का बेस आहे त्याच्यावर डिपेंड करतं, आणि ते बघून कळतं आपल्याला तिथे. ठीक आहे. सो आपल्याकडे तीन स्टेजेस मध्ये चाललंय ते. सगळ्यात आधी नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला लक्षात आलं का, काय आहे तो, ग्राम इक्विव्हॅलंट सोल्यूटचा आपण व्हॉल्यूम ऑफ दॅट सोल्युशन. ग्राम इक्विव्हॅलंट आम्ही कसं काढतो, की त्या मासमध्ये किती इक्विव्हॅलंट वेट आहे, किती इक्विव्हॅलंट वेट लागतं जे त्याला डिस्प्लेस करायला लागणार आहे, ते ग्राम इक्विव्हॅलंट आहे. आणि इक्विव्हॅलंट वेट कसं काढलं जातं, तर त्या टोटल मोलार मासमध्ये किती आयन्स आहेत ते हायड्रोजन किंवा हायड्रॉक्साईड आयन्स. एकदा तुम्ही तिथे तुमची एक छोटीशी डायरी वगैरे काही असेल तर ते लिहा. कारण काय ते कालांतरानं ते विसर पडू शकतो, तर ते लिहिलं तुम्ही, म्हणजे थोडंसं चर्निंग केली डोक्याची, तर ते बेटर जाईल, ते पाठ व्हायला बेटर जाणार आहे. एक एक टप्पा लिहा. सगळ्यात आधी नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी किती आहे माझी, की ग्राम इक्विव्हॅलंट किती आहे त्या सोल्यूटचं अपॉन व्हॉल्यूम ऑफ दॅट सोल्युशन, हे लक्षात राहिलं मला पाठ झाला. पण ग्राम इक्विव्हॅलंट किती आहे, मास अपॉन इक्विव्हॅलंट वेट आहे. आणि मग इक्विव्हॅलंट वेट कसं काढायचं, ऍसिड असेल तर ऍसिडचं मोलार मास अपॉन त्याचे आयन्स, आणि बेस असेल तर त्याचं मोलार मास अपॉन त्याचे आयन्स. ठीक आहे. मी तुम्हाला एक चार पाच जे काही येऊ शकतात अशांचे इक्विव्हॅलंट वेट सरळ देऊन टाकतो इथे. हायड्रो हायड्रोक्लोरिक ऍसिड 36.5, सल्फ्युरिक ऍसिड 49, सोडियम हायड्रॉक्साईड
40 आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड 37. स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, यूज करता येईल. अजून एक गोष्ट, आता माझ्याकडे मोलॅरिटी असेल तर नॉर्मॅलिटी कशी काढायची? नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटीचा जे संबंध आहे तो म्हणजे मोलॅरिटी इंटू एन फॅक्टर. किती आहेत ते? ओके, बघूया. चल सिंपल, हळूहळू जाऊयात. 4.9 ग्राम H2SO4 आहे. कशामध्ये? 500 ml मध्ये. तर नॉर्मॅलिटी किती? H2SO4चं इक्विव्हॅलेंट वेट किती आहे? 49. ओके. ग्राम इक्विव्हॅलेंट किती येणार आहे? ग्राम इक्विव्हॅलेंट कसं काढायचं सांगितलं तुम्हाला. ग्राम इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला आता आठवण्याचा प्रयत्न करा. मास अपॉन इक्विव्हॅलेंट वेट. मास अपॉन इक्विव्हॅलेंट वेट. तर हे जर 4.9 आहे ग्राम अपॉन 49. तुम्हाला जर नंबर्स पाठ होत नसतील हे वाले तर काही हरकतही नाही, पण तुम्हाला अगेन हे राज्यसेवेला आलेलेच परवडतात, ते तुम्हाला कोणत्याही इतर एक्झामला आलेले परवडत नाहीत. कारण राज्यसेवेचा वेळ असतो. H2SO4चा इक्विव्हॅलेंट वेट कसा काढतो आपण? की त्याचं म्हणजे हा ऍसिड आहे तर मग त्याचं मोलार मास अपॉन नंबर ऑफ हायड्रोजन आहे. H2SO4 काय आहे तुमचा? हायड्रोजनचं किती? 2 आहेत, प्लस सल्फरचं 16×2 32 आणि हे किती? 64. मोलार मास किती झाला? 64 4 68 3 98. आणि मग त्याच्यामध्ये हायड्रोजन आयन्स किती आहेत? H2SO4 मध्ये 2 आहेत, तर 98/2 49 आहेत. एक तर तुम्हाला मोलार मास कसं काढायचं लक्षात आलंय आता. ओके, त्याच्यावरून मग इक्विव्हॅलेंट वेट कडे जाता येतं. इक्विव्हॅलेंट वेट मिळालं की तुम्ही ग्राम इक्विव्हॅलेंट काढू शकता. ग्राम इक्विव्हॅलेंट निघालं की नॉर्मॅलिटी काढू शकता. ओके. आता याच्यासाठी तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युलेज आणि त्यांचे मास माहितीच पाहिजेत. ते काढायलाच यावे लागतात. ऍटलिस्ट तुमचे 30 सुरुवातीचे ऍटॉमिक नंबरचे पार्ट पाहिजेत. त्यांचे ऍटॉमिक नंबर पार्ट असतील तर मास पर्यंत जाऊ शकता. आणि मासच्या संदर्भाने मी सांगितले तुम्हाला की थोडंसं ते तुम्ही जे कॅल्क्युलेट केलं, तुम्हाला जे 11×2 22 केलं, मग ते ऍडिशन केलं की ते जे येतंय, लेट सपोज आता इथं हे काहीतरी माझं 48 आलं असतं तर मी अगेन ते 49च घेतलं असतं, कारण माझ्याकडे जे मास दिलेलं आहे ते 4.9 ग्राम दिलेलं आहे. ठीक आहे. हम्म. हे किती निघालं तुमचं ग्राम इक्विव्हॅलेंट? 0.1 निघालं. 0.1 हे कशात आलं? 1 लिटर मध्ये येत आहे. पण माझ्याकडे किती आहे? माझ्याकडे किती आहे? माझ्याकडे 500 ml आहे. तर नॉर्मॅलिटी बरोबर ग्राम इक्विव्हॅलेंट 0.1 आणि व्हॉल्यूम किती आहे? 500 ml. 0.5 किती येणार आहे? 0.2 नॉर्मॅलिटी. आपण अजून एक, मला माहिती आहे हे थोडंसं किचकट वाटलं असेल तुम्हाला, पण अजून एक प्रयत्न करूयात आपण गणित घेण्याचा, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं ते अजून क्लिअर होईल. चालेल? चल. 4 ग्राम सोडियम हायड्रॉक्साईड आहे. एका लिटरमध्ये. तर नॉर्मॅलिटी किती आहे?
ओके. सगळ्यात आधी काय करतो मी, डोक्यात नॉर्मॅलिटी काढायची आहे. तर मला ग्राम इक्विव्हॅलेंट अपॉन व्हॉल्यूम घ्यायचंय. पण ग्राम इक्विव्हॅलेंट कसं काढायचं, तर तो माझा मास अपॉन इक्विव्हॅलेंट वेट पाहिजे. पण इक्विव्हॅलेंट वेट कसं काढायचं, तर मोलार मास पाहिजे माझ्याकडे आपण जे काही हायड्रोजन हायड्रॉक्साईड आयन्स आहेत, तर इथं तर हायड्रॉक्साईड आहेत, तर OH आयन्स. बरोबर बरोबर बरोबर. बघा आता कसं येतं. NaOH आहे, हे 23 प्लस हे 16 प्लस 1 हे 40 झाले. मोलार मास माझ्याकडे 40 आहे, 40 अपॉन हे एकच आहे, तर इक्विव्हॅलेंट वेट 40 आला. ग्राम इक्विव्हॅलेंट वेट माझ्याकडे 4 ग्राम अपॉन 40 आहे, तर हा किती तुमचा 0.1 आला. आणि मग नॉर्मॅलिटीसाठी माझ्याकडे ग्राम इक्विव्हॅलेंट 0.1 आहे आणि व्हॉल्यूम किती 1 लिटर आहे. 0.1च येणार आहे नॉर्मॅलिटी माझी. कोणाला काही अडचण आहे? कल्याणी, गीतांजली, गणेश, अजित, ट्विंकल, कृपा, मानसी, ऑल ओके. आता एक साधा सिंपल. ओके. जो की मी तुम्हाला नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटीचा संबंध सांगितला त्याच्यावर. 0.5 मोलॅरिटीचा मी H2SO4 घेतला. 0.5 मोलॅरिटीचा H2SO4 आहे, तर त्याची नॉर्मॅलिटी किती असणार आहे? नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला? यांचा दोघांचा संबंध काय सांगितलं? नॉर्मॅलिटी इक्वल्स टू मोलॅरिटी इंटू एन फॅक्टर. एन फॅक्टर म्हणजे काय, की तो हायड्रॉक्साईड किंवा हायड्रोजन आयन जो काही आहे त्याचे नंबर्स. इथं किती आहेत? 2 आहेत. बरोबर. म्हणजे मोलॅरिटी 0.5 गुणिले 2 किती आले? 1. आता थोडस याला पुढच्या स्टेपला घेऊन जाऊ. ठीक आहे. एका सोल्युशन मध्ये एका सोल्युशन मध्ये 36 ग्राम ग्लुकोज आहे. ठीक आहे. आणि 6 ग्राम युरिया आहे. याचा मोल 86 आणि याचा 7. हे एकत्र 90 ग्राम वॉटरमध्ये सोल्युबल केलेलं आहे. 90 ग्राम वॉटरमध्ये सोल्युबल केलेलं आहे. तर ग्लुकोज आणि युरिया दोघांचंही मोल फ्रॅक्शन काढायचंय.
एखाद्या सोल्युशन मध्ये माझं जर मोल फ्रॅक्शन काढायचं सांगितलंय मला, माझ्याकडे ग्लुकोज आहे, युरिया आहे, हे मी वॉटरमध्ये मिक्स करतोय, तर माझं ग्लुकोजचं मोल फ्रॅक्शन किती आहे आणि युरियाचं किती आहे हे काढायचंय मला. ओके. तर ते कसं काढणार? आणि सगळ्यात आधी एक लक्षात, टोटल जे काढता ना तुम्ही, आता हे सगळं एकत्रित केलंय, तर या दोघांचं जेव्हा ऍडिशन केली जाते मोल फ्रॅक्शनची, ती नेहमी आणि नेहमी एक येत असते, दोघांच्याही मोल फ्रॅक्शनची ऍडिशन. मला मोल काढायचे, ग्लुकोजचे किती मोल आहेत, युरियाचे मोल्स किती आहेत, कसं काढणार आहात मोल्स? नाही, एक 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 टप्पा सांगा. बरोबर आले युरियाच्या बाबतीत. नाही, तुम्ही आय थिंक मागं पुढे केलंय अजित, थोडंसं बघा. मला सांगा किती आहे ग्लुकोज, किती आहे? एन काढायचा आहे मला ग्लुकोजचा. ग्लुकोजचे मास अपॉन मोलार मास घ्यायचा आहे ना मला. मास किती आहे? 36 ग्राम. मोलार मास किती दिलाय मी तुम्हाला? 180. किती येतं हे? 36 हे 8.2. 0.2 मोल आले. राईट. 0.2 मोल कोण आहे? ग्लुकोज आहे. युरियाच्या बाबतीत बघा, आता युरियाचंही तुम्हाला मोलार मास ऑलरेडी दिलेला आहे, 60. युरिया किती आहे? 6 ग्राम आहे. 0.1 मोल. बरोबर. एकच यायला पाहिजे हे नेहमी. आता हे काढता येतं एक्स ग्लुकोज. काय असतं? एन ग्लुकोज अपॉन एन ग्लुकोज प्लस एन युरिया. आणि तुमचं काय आहे सोबत अजून? वॉटर आहे ना? 90 ग्राम वॉटर आहे. 90 ग्राम वॉटरचं किती येणार आहे? H2O. 2 आणि हे 18, 16, 18. आणि किती आहे? 90. 90 भागिले 8, 18×5 5 मध्ये. ग्लुकोजचं बघा, ग्लुकोज किती? 0.2 अपॉन 0.2 प्लस 0.1 प्लस 5. 0.2 अपॉन 5.3. याला मी असं लिहू शकतो, 2/53. आणि मग सॉल्व. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. ओके. 2/53 किती येतं? आणि दुसरं काय आहे? युरियाचं काढायचं आहे. एन युरिया किती आहे? 0.1. 0.1 अपॉन अगेन तेच 0.2 प्लस 0.1 प्लस 5. हा, 3 होते ना. ग्लुकोज, युरिया आणि वॉटर. ग्लुकोज आणि युरियाचं काढायचंय मला मोल फ्रॅक्शन. अच्छा, दोघांचंच कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे. आता हे तुम्हाला तिथं खेळत बसावं लागेल. तुमचे कॅल्क्युलेशन किती फास्ट आहेत काय नाही त्याच्यावरती डिपेंड करतं. नॉर्मॅलिटी नाही अजून, हे मोल फ्रॅक्शन आहे ना, नॉर्मॅलिटी कुठे आहे? आता ओके, याच्या पुढे जाऊन आपल्याला अजून एक तुम्हाला वेगळं ट्राय करता येईल. हे लक्षात आलं का? काय केले लक्षात आलं का? ओके. तुम्हाला तिथे सॉल्व्ह करायचंय वगैरे हा मुद्दा, त्याच्यासाठी काय इनपुट्स लागणार आहेत, ते फॉर्म्युलेज, ते कसे काढायचे, हे लक्षात आलं का? एवढं सांगा मला. आलं? आता कॅल्क्युलेशन्स करायला येतात का नाही हा तुमचा मुद्दा आहे. ओके. तुम्ही ते मॅथमॅटिक्सला किती हे करताय, किती बेटर जाते तुमचं.
हा मुद्दा ज्याच्या त्याच्या अनुषंगाने. ठीक आहे. आता हे मोल फ्रॅक्शनचं झालं. आता आपण एक मोजॅरिटी आणि मोजॅलिटी काढण्याचं घेऊया. थोडासा ऍडव्हान्स लेवलचाच बघूयात. ते छोटे छोटे तर येऊन जातात. आता तुम्ही या लेवलला खेळायला लागलात ना, की तुमचे फॉर्म्युलेच पाठ होऊन जात आहेत याच्यामध्ये. दुसरं तिसरं काही करत नाहीये मी, फॉर्म्युलेच पाठ करून घेण्याचा प्रयत्न करतोय तुमच्याकडून. ठीक आहे. एक H2SO4चं सोल्युशन आहे, ज्याची डेन्सिटी 1.8 ग्राम पर मिलीलिटर आहे. नको, हे मास टू मास वाला नको घ्यायला. ठीक आहे, हे नको. आपण दुसरा एखादा बघूत. हम्म. एक सोल्युशन आहे. त्या सोल्युशन मध्ये मोलॅरिटी 2.5 दिलेली आहे, आणि डेन्सिटी 1.25 ग्राम पर मिलीलिटर. ओके. आणि सोल्यूटचं मोलार मास 40 ग्राम पर मोल दिलेली. याची मोलॅरिटी काढायची. आता हे गणित बघून तुम्हाला काय आकडे काय दिसत आहेत, इनपुट्स काय आहेत, आउटपुट्स काय काढता येतात, थोडासा विचार करा. जर माझ्याकडे डेन्सिटी 1.25 ग्राम पर मिलीलिटर आहे. अजित, नाही नाही, थोडं थोडं एक म्हणजे आपण काय राहतं माहितीये का, तुम्हाला साधं सिंपल सांगतो. जेव्हा ज्या वेळेस ही तीच मुलं आहेत आत्ताची कंबाईन मुख्य देणारी, ज्यांनी राज्यसेवा मुख्य दिली आहे, आणि या मुलांना आता शेवटच्या दिवसांमध्ये बऱ्याच मुलांना रिव्हिजन करणं अवघड गेलं. कधी फक्त दोनच विषय आहेत, म्हणजे एक मराठी इंग्रजी आणि एक, दोनच पेपर आहेत. एक जीएसचा पेपर, एक मराठी इंग्रजीचा पेपर, पण रिव्हिजन करणं अवघड गेलं या त्याच पोरांना, जे तीच मुलं आहेत ज्यांनी चार चार पेपर दिलेत राज्यसेवेच्या वेळेस. म्हणजे तुम्ही जसजसं स्वतःचा दर्जा खाली खाली करून घेऊन येणार आहात, तस तसं तुम्ही तुमची कॅपॅसिटी तिथपर्यंतच घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय. राईट. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स जेव्हा कंबाईन किंवा राज्यसेवा क्रॅक करण्याचा विचारात घेतात, तेव्हा टार्गेट त्यांचे काय असतात, की मागच्या वेळेसचा कट ऑफ टार्गेट असतो. पण लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की तो जो काही कट ऑफ आहे तो लिस्ट लिस्ट पॉइंट आहे जिथं मुलांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्या वर पण मुलांनी मार्क्स घेतलेले आहेत. पण आपल्या डोक्यात सगळ्यात आधी येते ती गोष्ट ही येते की मला कट ऑफ क्रॅक करायचं. प्रॅक्टिकल होण्याचा काही माझं हरकत नाहीये, त्याच्याबद्दल काही मत नाहीये. प्रॅक्टिकल व्हायलाच पाहिजे, ते सगळ्यात आधी आपल्याला बेसिक तेवढं तरी करायलाच पाहिजे, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्याने आपल्या डोक्यात आपले कॅल्क्युलेशनच तशा लेवलने जातात. ठीक आहे. सो थोडस एक लेंदी लेवलला घेऊन जाण्याचा प्रयत्न, दुसरं काही नाही. जर माझ्याकडे सोल्युशनची जर डेन्सिटी 1.25 ग्राम पर मिली लिटर दिलंय, तर एका लिटरमध्ये किती असणार आहे ते? एका लिटरमध्ये हे मिली लिटरमध्ये दिलंय, म्हणजे 1000 गुणाकार केलं तर माझं 1250 येणार आहे ना, ग्राम. हे सोल्यूटचं मास झालं माझं. सोल्युशन, याच्यामध्ये माझं सोल्यूट किती आहे? सोल्यूटची माझी याच्यामध्ये मोलॅरिटी 2.5 दिली आहे, आणि त्याचं सोल्यूटचं मोलार मास किती? 40 दिले. 40 गुणिले 2.5 केलं, सोल्यूटचं मास.
100 ग्राम. सोल्युशन 1250 ग्राम आहे. सोल्यूट माझ्याकडे 100 ग्राम आहे. सॉल्युएंट किती असेल? सोल्युशन मधून सोल्यूट बाजूला काढला, 1150 ग्राम. कारण माझा मोलॅलिटी काय आहे? मोलॅलिटी ही मोल अपॉन सॉल्युएंटचं मास आहे. पण कशात आहे? केजी मध्ये. मग हे केजी किती येणार आहे? 1.15 केजी. राईट. मग माझी मोलॅलिटी किती आहे? तुमचं हे 2.5 आहे ग्राम. सॉरी, काय होतं ते तुमचा? मोलॅरिटी 2.5 होती आणि हा 1.15 केजी. हो, मास पर युनिट वॉल्यूम. जे काही इथे हे गुणिले तुम्ही इथे हा किती दुप्पट काहीतरी येईल, 2च्या आसपास काहीतरी येणार. ठीक आहे. किती येतोय? 2.17. नाही. ठीक आहे. हे एवढं जे आता आपण केलंय ते ह्या मोल फ्रॅक्शन वगैरे जे काही तुमचे गणित येणार आहेत त्याच्यासाठी मोर दॅन इनफ आहे. ओके. तुम्हाला फक्त आता थोडंसं टाइम देऊन, तुमच्याकडे वेळ भरपूर उरतो. राज्यसेवेचा पेपर सोडवताना वेळ भरपूर उरतो. हो, डेन्सिटी त्या, हो, मिली लिटर मध्ये डेन्सिटी काढली आहे, त्याला मी लिटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये किती तो मास होता ते चेक केलं. मास पर युनिट व्हॉल्यूम करतो ना आपण डेन्सिटी. येस. ही रेकॉर्डिंग मी इथे थांबवतो आणि मग आपण बाकीच्या गोष्टींबद्दलची चर्चा करूयात, की पेपरचे क्वेश्चन्स काय आहेत काय नाही वगैरे. ठीक आहे.